कथा गुढीपाडव्याची. राम आणि रावणाचा पराभव. गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान राम 14 वर्षाचा वनवास संपून लंकाधिपती रावणावर विजय मिळवून अयोध्याला परतले. या विजयाचा उत्सव म्हणून गुढी उभारून आणि नवीन वर्षाची सुरुवात करतात. शालिवाहन आणि शंखाचा पराभव. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंखाचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साहाय्याने याच दिवशी शंखाचा पराभव केला, अशी ही एक आख्यायिका आहे. नवीन वर्षाची सुरुवात. गुढीपाडवा हा महाराष्ट्रीय नववर्षाची सुरुवात आहे. त्यामुळे हा दिवस नवीन सुरुवात, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानला गेला आहे. गुढीपाडवा म्हणजे नेमके काय? गुढी म्हणजे विजयध्वज, ज्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरासमोर उभारतात. गुढीपाडव्याची उभारण्याची पद्धत. गुढीला रेशमी कपड्याने सजवले जाते. कडुलिंबाची पाने आणि साखरेचा हार लावतात आणि कलश उलटा करून त्याच्यामध्ये अडकवितात. त्याचबरोबर गुढीपाडव्याचे महत्त्व. गुढीपाडवा हा सण नवीन वर्षाची सुरुवात करतो, तसेच हा विजय आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले गेले आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला गुढीपाडव्याची कथा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात तसेच इतर काही राज्यात देखील साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी दारी गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक असल्याचे मानले गेले आहे. गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आणि राम जन्मोत्सवाचा कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो. गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण असे देखील आहे. महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरिचर नावाच्या राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली गेली. हा दिवस होता चैत्र महिन्यातील पहिला दिवस, म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. तसेच ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, तो हाच पवित्र दिवस असल्याचे मानले जाते. पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे देखील मानण्यात येते. त्याचबरोबर मित्रांनो, आणखीन एका कथेप्रमाणे भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंखसुराचा वध केला. या मत्स्यरूपी विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा असल्याचे सांगितले जाते. शंखासूर नावाच्या सागरापासून उत्पन्न झालेल्या बलाढ्य हा राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. तेव्हा देवी देवता ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याची विनंती देखील केली. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण केले आणि ते शंखासुराचा शिरच्छेद करणार. इतक्यातच शंखासूर म्हणाला की भगवान, आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा, परंतु माझी देखील एक इच्छा आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे. तसेच माझ्या कलेवरच्या स्पर्शाच्या जलाने आपणा स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही, असा मला वर द्यावा. तेव्हा भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूंनी हातात शंखास धारण केले आहे. तर शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंखाचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या सैनिकाचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साहाय्याने याच दिवशी शंखाचा पराभव केला, अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला. तर मित्रांनो, आणखीन एका कथेप्रमाणे प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करण्यास सुरुवात केली, तीच देवीच्या अर्थात स्त्रीच्या रूपात सुरू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता, आदिमाया, पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. याला चैत्र नवरात्र असे म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनीची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला. माता पार्वती लग्न झाले की माहेरवाशिनी म्हणून त्या महिनाभर माहेरी राहतात. तेव्हा त्यांचे कौतुक म्हणून चैत्र गौरीचे हळदी कुंकू केले जाते. अक्षय तृतीया या दिवशी देवी सासरी येते.
श्रीराम अयोध्येला परत आले म्हणून हा सण साजरा केला जातो असेही म्हणतात. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नव्हे तर विजयध्वज देखील आहे. जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामाचा 14 वर्षाचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे देखील सांगितले जाते. मित्रांनो, आता आपण गुढीपाडव्याचे महत्त्व जाणून घेऊयात. चैत्राचा अर्थ नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्याच्या पहिला दिवस म्हणजे वर्षा प्रतिपदा. या दिवसालाच आपण गुढीपाडवा असे म्हणतो. हीच चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपणास माहीत आहे का? या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडले आहे. चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्री पौर्णिमा येते तो हा चैत्र महिना. चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे. चित्र म्हणजे विविध. वसंत ऋतूत सृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते. अशा या नयनरम्य चैत्र महिन्याचा पहिला दिवस वर्ष प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीतील पहिला सण हा गुढीपाडवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धत वापरतो, म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा 4 मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा 2 अक्षरांनी बनलेला शब्द आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजे विजय ध्वज. याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले, सृष्टी निर्माण केली. मित्रांनो, गुढी आपल्याला काय सांगते हे आता आपण पाहूया. नवीन वर्ष सुरू झालंय. नवीन विचार करा, संकल्प करा, सद्विचार करा. सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या. मी जशी उंच आहे, निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगते आहे, तशी तुमची प्रगती होऊ द्या. सेवेत सातत्य असू द्या. सकाळी चहा दूध पिण्यापूर्वी कडुलिंबाचा पाला खाल्ला जातो. तो फार कडू असतो, म्हणून त्याबरोबर गूळ खातात. हा पाला कडू असला तरी आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे. तो खाल्ल्याने आरोग्य, बल, बुद्धी आणि तेज वाढते. कडुलिंबाचा पाला थंड असल्याने थकवा नाहीसा होतो. मेंदूला तरतरी येते. खरे म्हणजे हा गुणकारी पाला खाण्यास याच दिवशी सुरुवात केली तरी उत्तम. प्रगतीपथावर जाणाऱ्याला जीवनामध्ये काही वेळा कडू घोट प्यावे लागतातच, याचाही त्यातून प्रचिती मिळते. मंदिरात मिळणाऱ्या कडुलिंबा मिश्रित साखरेच्या प्रसादाच्या पाठीमागे अतिशय मधुर भावना लपलेली आहे. जीवनात कधीही सुख किंवा दुःख एकटे येत नाही. सुखाच्या मागे दुःख हे येतच असते आणि दुःखामागूनच सुखाचे आगमन हे होतच असते. अस्मिता व समर्पण वृत्ती यांच्या समन्वयाने बनलेल्या या मानवाने न डगमगता हसत मुखाने विघ्नांचा सामना करावा व जीवनात येणाऱ्या दुःखांनी निराश न होता सामोरे जावे, हे याचे प्रतीक आहे. मित्रांनो, काही जणांना पूजेचे साहित्य काय काय असते हे याची माहिती खूप कमी आहे. त्यासाठी आज मी तुम्हाला पूजेचे साहित्य सांगणार आहे. गुढीकरता पितळेचे, तांब्याचे किंवा चांदीचे भांडे, कडुलिंबाचा डहाळा, साखरेची गाठीहार, जरीचा खण, कापड किंवा साडी, फुलांची माळ व वेळूची काठी इत्यादी लागते. आपण आता हे सर्व साहित्य घेऊन गुढीला हळदी कुंकू वाहावे. दारावर आंब्याच्या पानाचे तोरण लावावे. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. शेवग्याची शेंगाची कढी करावी. याच दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाटीपूजन म्हणजे सरस्वती पूजन देखील केले जाते.